श्री स्वामी समर्थ मंडळी, उद्या येणारी संकष्टी चतुर्थी जर तुम्ही दुर्लक्षित केली तर कदाचित पुढचा संपूर्ण महिना तुमच्या मुलांसाठी त्रासदायक जाऊ शकतो. तसेच आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. हो, हे मी असंच बोलत नाहीये. अनेक वेळा असं दिसून आलं आहे की योग्य दिवशी योग्य उपाय न केल्यामुळे मुलांच्या आयुष्यात अचानक अडथळे वाढतात. अभ्यासात मन लागत नाही, वारंवार आजारपण येतं, प्रयत्न करूनही नोकरी लागत नाही आणि घरात नकळत तणाव वाढतो. आणि सर्वात भयानक गोष्ट काय आहे माहितीये? आपल्याला कारणच समजत नाही. आपण म्हणतो मुलगा अभ्यास करत नाही, मुलगी ऐकत नाही, नशीब साथ देत नाही. पण कधी विचार केलात का की काही अदृश्य विघ्न तुमच्या मुलांच्या मार्गात उभी आहेत? उद्या येणारी ही संकष्टी चतुर्थी अतिशय मंगलकारी आहे. हा दिवस विघ्नहर्ता श्री गणेशाला प्रसन्न करण्याचा आहे. आणि जर या दिवशी तुम्ही एक विशिष्ट उपाय केला तर मुलांच्या आयुष्यातील अडथळे कमी होऊ शकतात. पण जर हा दिवस हातातून गेला तर पुन्हा अशी संधी लगेच मिळेलच याची खात्री नाही. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरजेचं आहे. मध्येच सोडलात तर सर्वात महत्त्वाचा भाग तुमच्याकडून मिस होऊ शकतो. कारण पुढे मी सांगणार आहे असा एक उपाय जो विशेषतः मुलांच्या प्रगतीसाठी केला जातो. अभ्यास, नोकरी, आरोग्य, विवाह, हट्टीपणा, नजरदोष या सगळ्या समस्यांसाठी हा उपाय प्रभावी मानला जातो. आणि हो, हा उपाय सोपा आहे, पण त्याची पद्धत चुकली तर परिणाम मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐका. चला तर मग जाणून घेऊया उद्याच्या संकष्टी चतुर्थीचं खरं महत्त्व आणि तो गुप्त उपाय जो अनेक आईवडिलांनी श्रद्धेने करून अनुभवलेला आहे. प्रत्येक महिन्यात चतुर्थी येते हे आपल्याला माहिती आहे, पण प्रत्येक संकष्टी सारखी नसते. काही तिथी अशा असतात ज्या दिवशी केलेली प्रार्थना थेट विघ्नहर्त्यापर्यंत पोहोचते असं आपल्या श्रद्धेत मानलं जातं. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील ही संकष्टी विशेष मानली जाते. या दिवशी श्री गणेशाची उपासना केल्यास अडथळे कमी होतात, मानसिक ताण हलका होतो आणि अपयशाची मालिका थांबण्यास सुरुवात होते असा अनेकांचा अनुभव आहे. पण लक्षात ठेवा, संधीचा योग्य वेळी उपयोग करून घेतली नाही तर पश्चाताप करावा लागू शकतो. आपण म्हणतो पुढच्या महिन्यातील संकष्टीला उपाय करू, पण पुढच्या महिन्यापर्यंत किती नुकसान होईल हे कोणाला माहिती? आजकाल अनेक आईवडील मला सांगतात, मुलगा अभ्यासाला बसतो पण लक्ष लागत नाही, मुलगी आधी खूप हुशार होती आता का बदलली कळत नाही, माझ्या मुलाला नोकरी लागत नाही, विवाह जुळत नाहीत. हे सगळं फक्त योगायोग आहे का की कुठेतरी सूक्ष्म अडथळे निर्माण झाले आहेत? आपल्या धर्म परंपरेनुसार जेव्हा सतत अडथळे येतात तेव्हा विघ्नहर्त्याची उपासना अत्यंत प्रभावी ठरते. कारण श्री गणेशाला विघ्नहर्ता म्हटलं जातं, म्हणजेच अडथळे दूर करणारा. म्हणूनच उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. आई वडिलांच्या मनात एकच गोष्ट असते, माझं मूल यशस्वी व्हावं. आपण शाळा बदलतो, क्लास लावतो, ट्युशन लावतो, मार्गदर्शन करतो, रागावतो, समजावतो, पण कधी कधी कितीही प्रयत्न केले तरी अपेक्षित परिणाम मिळत नाही. काही मुलं वारंवार आजारी पडतात, काहींच्या डोक्यावर सतत नजरदोष असल्यासारखं वाटतं, काही मुलं हट्टी होतात, चिडचिड करतात, काहींचं मन अभ्यासात लागत नाही, शिकलेलं लक्षात राहत नाही. आणि सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे मुलं निराश होतात, आत्मविश्वास कमी होतो. याच ठिकाणी श्रद्धा आणि योग्य दिवशी केलेला उपाय मदतीला येतो. पुढे मी जो उपाय सांगणार आहे तो विशेषतः मुलांच्या प्रगतीसाठी केला जातो. हा उपाय लहान मुलांसाठी, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी, नोकरी शोधणाऱ्यांसाठी, अगदी विवाहात अडथळे येणाऱ्यांसाठी देखील केला जाऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उपाय सोपा आहे पण त्यामागे शिस्त आणि श्रद्धा आवश्यक आहे. आता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय नेमका कधी करायचा, सकाळी काय करायचं आणि कोणती तयारी आवश्यक आहे. म्हणून व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकत रहा, कारण पुढचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करा, घरातील देवघर स्वच्छ करा. श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यासमोर दिवा लावा. शक्य असेल तर दुर्वा अर्पण करा. लाल फुलं, गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य ठेवा. धूप, दीप लावून मनापासून प्रार्थना करा. फक्त 2 मिनिटे डोळे मिटून असा संकल्प करा की हे विघ्नहर्त्या, माझ्या मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर कर, त्यांना योग्य दिशा दे. ही सकाळची पूजा म्हणजे दिवसभरासाठी संरक्षण कवच तयार करण्यासारखी आहे. हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. शक्यतो शांत वेळ निवडा, मोबाईल बाजूला ठेवा, मन एकाग्र ठेवा. अखंड 108 हिरवे मूग,
तुटलेले किंवा डाळ नसावीत, पूर्ण दाणे हवेत. एक छोटासा हिरव्या रंगाचा कापडाचा तुकडा. एक स्वच्छ वाटी. हिरवा रंग का? कारण हिरवा रंग वाढ, प्रगती आणि सकारात्मक ऊर्जा यांचं प्रतीक मानलं जातं. देवघरासमोर आसन टाका. दिवा आणि अगरबत्ती लावा. श्री गणेशाच्या प्रतिमेसमोर हिरव्या रंगाचा कापड पसरवा. आता 108 हिरवे मूग एका वाटीत घ्या. एक मूग हातात घ्या. डोळे मिटा. ओम गंग गणपतये नमः असा मंत्र उच्चार करा आणि तो मूग कापडावर ठेवा. पुन्हा दुसरा मूग घ्या. मंत्र म्हणा. कापडावर ठेवा. असं करत करत 108 वेळा मंत्र जप करून सर्व मूग त्या कापडावर ठेवा. येथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. मंत्र उच्चार स्पष्ट आणि श्रद्धेने असावा. घाई करू नका. प्रत्येक वेळेस मुलाचं किंवा मुलीचं नाव मनात घ्या. 108 मूग पूर्ण झाल्यावर ते कापड नीट गुंडाळून एक छोटी पोटली तयार करा. गाठ बांधा. आता ही पोटली उजव्या हातात घ्या. शक्य असेल तर गणपती अथर्व शीर्ष 3 वेळा पठण करा. जर पूर्ण पठण जमत नसेल तरी मनापासून प्रार्थना करा. आता ही पोटली श्री गणेशासमोर ठेवा आणि मनापासून बोला. माझ्या मुलाच्या आयुष्यातील अडथळे दूर कर. त्याला अभ्यासात, नोकरीत, विवाहात, प्रत्येक क्षेत्रात यश दे. भावना जितकी प्रामाणिक, परिणाम तितके प्रभावी मानले जातात. जेव्हा तुमचं मूल झोपायला जाईल तेव्हा ही पोटली गणपती समोरून उचलून मुलाच्या उशाजवळ ठेवा. ती रात्रभर तिथेच राहू द्या. असं का करायचं? कारण श्रद्धेनुसार रात्रीची वेळ ही ऊर्जा शोषण्याची असते. सकारात्मक कंपना मुलांच्या अवचेतन मनावर परिणाम करतात असा विश्वास आहे. पण इथेच उपाय संपत नाही. सगळ्यात महत्त्वाचा बाप्पा अजून बाकी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं आणि ही पोटली कुठे अर्पण करायची हे पुढे मी सांगणार आहे. म्हणून लक्षपूर्वक ऐकत राहा, कारण शेवटचा भागच या उपायाला पूर्णत्व देतो. दुसऱ्या दिवशी शक्यतो लवकर उठा. स्वच्छ स्नान करा. मन शांत ठेवा. काल रात्री मुलाच्या उशाजवळ ठेवलेली ती पोटली आदराने उचलून घ्या. आता एका ताटात थोडा गूळ आणि खोबरे ठेवा. शक्य असेल तर काही दुर्वा किंवा फुलं घ्या. ही पोटली, नैवेद्य आणि फुलं घेऊन जवळच्या गणपती मंदिरात जा. मंदिरात पोहोचल्यानंतर सर्वप्रथम श्री गणेशाचं शांतपणे दर्शन घ्या. घाई करू नका. 2 मिनिटं डोळे मिटा. आता ती पोटली बाप्पांच्या चरणी अर्पण करा. सोबत गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा आणि पुन्हा एकदा मनापासून प्रार्थना करा. हे विघ्नहर्त्या, काल जे काही श्रद्धेने केलं त्याचा परिणाम माझ्या मुलांच्या आयुष्यात दिसू दे. त्यांच्या अडचणी दूर कर. योग्य मार्ग दाखव. भावना खरी असेल तर प्रार्थना नक्की पोहोचते असा विश्वास आहे. जर तुमच्या घरात 2 मुलं असतील तर प्रत्येकासाठी वेगवेगळे 108 मूग घ्यायचे. वेगवेगळ्या हिरव्या कापडात स्वतंत्र पोटल्या तयार करायच्या. मंत्रजप आणि प्रार्थना देखील प्रत्येकासाठी वेगळी करायची. एकाच पोटलीत दोघांचं काम करू नका, कारण प्रत्येक मुलाची ऊर्जा आणि समस्या वेगळी असते. हा प्रश्न खूप जण विचारतात. जर तुमचं मूल बाहेरगावी असेल, हॉस्टेलमध्ये राहत असेल किंवा परदेशात असेल तरी हा उपाय करता येतो. त्या मुलाचं एखादं पुस्तक, वह्या, कपडा किंवा फोटो जवळ ठेवा. पोटली तयार केल्यानंतर ती त्या वस्तूजवळ रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी मंदिरात जाऊन अर्पण करा. श्रद्धा अंतरावर अवलंबून नसते. भावना शुद्ध असली की प्रार्थना पोहोचते असा आपल्या परंपरेचा विश्वास आहे. हा उपाय फक्त लहान मुलांसाठी नाही. जर मुलाला योग्य नोकरी मिळत नसेल, मुलाखती देऊनही यश मिळत नसेल, करिअरमध्ये अडथळे येत असतील तर त्यासाठी देखील हा उपाय करता येतो. तसंच विवाह जुळत नसेल, सतत बोलणी तुटत असतील तर त्या अडथळ्यांसाठी देखील श्रद्धेने हा उपाय केला जातो. घरात सुतक असेल किंवा अत्यंत अशुभ परिस्थिती असेल तर हा उपाय करू नका. आईला मासिक धर्म असेल तर वडिलांनी किंवा घरातील दुसऱ्या ज्येष्ठ व्यक्तीने हा उपाय करू शकतो. श्रद्धा, शुद्धता आणि संयम या 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. मंडळी, आपण मुलांसाठी किती कष्ट करतो, त्यांच्या भविष्यासाठी झटतो, पण कधीकधी अदृश्य अडथळे दूर करण्यासाठी श्रद्धेचा आधार घ्यावा लागतो. उद्याची संकष्टी चतुर्थी हातातून जाऊ देऊ नका. एक छोटासा उपाय आहे. वेळ फार लागत नाही, पण भावना आणि विश्वास मोठा असतो. कदाचित हाच तो क्षण असेल जिथून तुमच्या मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदलाची सुरुवात होईल. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती अशा आई वडिलांपर्यंत नक्की पोहोचवा ज्यांना आज याची गरज आहे.
पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना मनापासून श्री स्वामी समर्थ.